नमस्कार, आजचा आपला पदार्थ आहे भरलेले वांगं. तर चला रेसिपीला सुरुवात करू. मी घेतले आहे इथे 5 वांगे. आता आपण याला चीर देऊ चार भागांनी. तर आता असे मी हे 5ही वांगे जे 4 भागामध्ये कापून घेतले आहे. आता मी एका ताटामध्ये तेल घेणार आहे 2 चमचे. त्यामध्ये मी गोडा मसाला घेणार आहे. इथे मी 2 चमचे गोडा मसाला घेतला आहे. नंतर मी पुन्हा वाट करणार आहे, पण आधी बेसिक मसाले तिखट घेणार आहे. आणि इथे मी काळी मिरी पावडर घेतली आहे. पुन्हा मी आता गोडा मसाला टाकला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ. हा मसाला आहे हिरवा मसाला. याच्यामध्ये कोथिंबीर आणि नारळ आहे, ओलं नारळ. आपण याला आता चांगलं मिक्स करून घेऊ. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता मी हा जो मसाला आहे तो या वांग्यामध्ये भरणार आहे. त्या अगोदर तेल जो आहे वांग्यांना लावून घेणार आहे. तर आता चांगलं तेल चोळून घेतलं आहे वांग्यांना. तर यामध्ये मी आता हा जो मसाला आहे तो भरून घेणार आहे वांग्यांमध्ये. तर वांग्यांमध्ये हा मसाला मी आता चांगला भरून घेतला आहे 5ही वांग्यांमध्ये. तर हे बघा असे भरून घेतले आहे. एकदम सगळा मसाला, थोडासा जो मसाला आहे तो उरला आहे तो मी नंतर भाजीमध्ये टाकणार आहे. तर चला, हे शेंगदाणे जे मी भाजून घेतले आहे त्याचं वाटणही कुटून घेतलं आहे. ठीक आहे. आणि जो उरलेला हिरवा मसाला आहे तो पण मी ठेवला आहे. कोथिंबीर आणि ओलं नारळचा मसाला आहे हा. तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मी चाळण घेतली आहे. त्यावर जे मी थोडं तेल चोळणार आहे आणि त्यावर जे 5 वांगी ठेवणार आहे. आता 10 मिनिटाला शिजू देणार आहे. आपली 10 मिनिटं झालेली आहे. बघा कशी चांगले जे स्टीम आला आहे त्या वांग्यांना. आता आपण एका कढईमध्ये 4 टेबलस्पून जे आहे तेल टाकणार आहोत. तर तेल टाकून झालेलं आहे. त्यामध्ये मी 2 जे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे. याच्यामध्ये मी 2 बारीक कांदे घेतले आहे. चांगलं मिक्स करून घेऊ. परतून घेतल्यावर बघा कांदा असा मस्त दिसतोय. त्याच्यामध्ये जो मसाला उरलेला होता तो मी टाकणार आहे आणि हिरवा मसाला जो आहे तो मी टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घेणार आहे. परतून झाल्यावर आता मी याच्यामध्ये मसाले टाकणार आहे. हळद टाकते. आता लाल मिरची टाकणार आहे. चांगलं परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं वाटण टाकणार आहे. यालाही आता आपण मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये हिरवा जो मसाला आहे त्यामध्ये आपण पाणी टाकून कढईमध्ये टाकणार आहे. गोडा मसाला मी आता टाकलेला आहे. आणि मी आता जे हे 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. मसाला चांगला मिक्स करून घेणार आहे. ह्यामध्ये मी जे स्टीम केलेले वांगे आहे ते टाकणार आहे आता. तर मस्त स्टीम झाले आहे. आणि आता हे मी जी वांगी आहे उकळी येईपर्यंत या कढईमध्ये मी शिजून देणार आहे. तर चवीपुरतं मीठ. आणि आता मी 10 मिनिटं शिजवणार आहे याला. आपली 10 मिनिटं झालेली आहे. तर बघा कसं छानसा जो आहे आपला भरलेलं वांग जी रेसिपी आहे तयार झालेली आहे. मिक्स करून घेते थोडं. आणि हे बघा किती मस्त झालेलं आहे. खायला एकदम रेडी. तर आता तुम्ही याला कोथिंबीरने गार्निश करून घ्या. एकदम मस्त आपलं भरलेलं जो वांगा आहे ही रेसिपी तयार झालेली आहे. याला तुम्ही भाकरीसोबत किंवा गरम गरम चपातीसोबत खा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.